करून ज्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन केलेलं आहे ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आणि अस्पृश्यता निर्मूलन करणारा पहिला कायदा या देशामध्ये करणारे हजरत टिपू सुलतान व सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरमध्ये उपस्थित राहून नुकतंच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे असे आपले युवा नेते सुजात आंबेडकरजी, मंचावर उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाडजी, वंचित बहुजन युवा आघाडीचे ऋषिकेश नागरे पाटीलजी, मंचावर उपस्थित जिल्हा युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकरजी, श्वेताताई राजगुरूजी, प्रशांत गोनेवारजी, ज्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष अझरुद्दीन शेख, विद्वत सभेचे आमचे सहकारी सिद्धार्थ जाधवजी, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी तर लावलेलीच आहे, परंतु एक ओपन ग्राउंडमध्ये मुस्लिम समाजाचा मोठा मेळावा आपण भविष्यात घेऊ असं शब्द दिलेला आहे असे मतीन बागवानजी, सुधीर भाऊ, अमोगी तेलंगजी, भारत शिंदेजी, अमोल लांडगेजी, विनोद जाधवजी, अनिरुद्ध वाघमारेजी, पल्लवीताई सुरोसेजी, राजरत्न फडतरेजी, यासोबतच मंचावर आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी बंधूंनो आणि माझ्या माता भगिनींनो, सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय मीम। आता कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण समृद्धी महामार्गावर ज्या 25 निरपराध लोकांचं अपघातामध्ये निधन झालं त्यांना आदरांजली वाहण्याचं काम केलेलं आहे। ती घटना आणि ती हळहळ आपल्या मनातून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनी त्या अपघाताची नुसती कल्पनाही केली की एक बस आहे, लक्झरी बस आहे, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय तुमच्या आमच्यासारखे लोक वेगवेगळे स्वप्न घेऊन प्रवास करत आहेत, अपघात होतो आणि बस पेट धरते आणि ते लोक वाचवा वाचवा करत असतात आणि कोणी त्यांना हेल्प मिळत नाही आणि 25 लोक होर पडून अशा पद्धतीनं भाजलेले आहेत, मेलेले आहेत की त्यांचं चेहरा आणि ओळख पटत नाही आहे। त्यांची ओळख पटवण्यासाठी DNA करावं लागणार आहे अशी परिस्थिती नुसती कल्पना केली तर आपल्या अंगावर शहारे येतात। अजून त्या हळहळीतून आपण बाहेरही पडलो नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कथित भूकंप झालेला आहे। भूकंप काय झालेला आहे तर सगळ्या विचारांची राखोळी वाहून, सगळ्या विचारांना तिलांजली देऊन, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन, भाजपला शिव्या घालून सत्तेत आलेले 30, 35, 40 राष्ट्रवादी पक्ष, अख्खा राष्ट्रवादी पक्ष हा BJP सोबत मांडीला मांडी लावून सत्ता करण्यासाठी शपथविधी घेऊन मंत्रिपद घेत आहेत, आनंदोत्सव साजरा करत आहेत। त्यांच्या आजच्या शपथविधीसाठी निवडलेला हा औचित्य आणि मुहूर्त सुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचारांना न पटणारा आहे। त्यामुळे त्यांच्या या सगळ्या कृतीकडे अख्ख्या महाराष्ट्राला आता नीट विचार करून बघणं गरजेचं आहे। आज आपण सोलापूरमध्ये मुस्लिम समाजाच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेत आहोत। मुस्लिम समाजाची जनजागृती व्हावी, मुस्लिम समाजाला वास्तव ओळखता यायला पाहिजे, मुस्लिम समाजाच्या मनामधली असुरक्षितता घालवली पाहिजे, ती दूर केली पाहिजे आणि मुस्लिम समाजाला ज्या संविधानामुळे आपल्याला या देशामध्ये
सर्व स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तो स्वातंत्र्य, तो संविधान आणि तो लोकशाही, ती जमहुरियत आपल्याला कायम ठेवण्यासाठी, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी एक जनजागृती करण्याच्या हेतूनं युवक आघाडीचे शहराध्यक्ष अझर शेख यांनी पुढाकार घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमानिमित्त त्यांनी सोलापूर शहरामध्ये जनजागृती करून आज या सभागृहामध्ये कार्यक्रम घेण्याचा निश्चय केला। परंतु ही जनजागृती फक्त सोलापूर शहरापुरती नव्हे, तर संबंध महाराष्ट्रामधल्या मुस्लिम समाजापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहे। आज या सभागृहामध्ये जितके मुस्लिम बांधव माझे उपस्थित आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे। आपल्या मनाला पटते की नाही पटते हा मुद्दा महत्वाचा नाही, तर वास्तवामध्ये काय घडते नाही घडते हे बघणं महत्वाचं आहे। आणि हेच जागृती आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पद्धतीचे संवादाचे सारे कार्यक्रम घेऊन पुढे जात आहे। आज सोलापूरच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, अर्थकारणाचं एक मोठा घटक इथला मुस्लिम समाज राहिलेला आहे। त्या मुस्लिम समाजानं आपलं अस्तित्व जपलेलं आहे आणि तो मुस्लिम समाज मुख्य प्रवाहाचं राजकारण करू पाहत आहे। आणि त्या मुस्लिम समाजाला लोकसभेमध्ये एक चांगला भक्कम पर्याय सुद्धा उपलब्ध झाला। त्या पर्यायाला सोलापूरच्या मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारण्याचा पुढाकार घेतला होता। परंतु त्या परिस्थितीमध्ये भुरळ पाडण्यासाठी, बुद्धिभेद करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांनी, कथित सेक्युलर म्हणवणाऱ्या फेक्युलर शक्तींनी मुस्लिम समाजाची दिशाभूल केलेली आहे। आणि या देशाचं संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी जे ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरजी गेल्या 35-40 वर्षापासून झटत आहेत, त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याची सुवर्ण संधी सोलापूरच्या मुस्लिम समाजापासून हिरावून घेण्याचं काम या फेक्युलर शक्तींनी केलं होतं। आणि तुम्हाला भुरळ पाडताना सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे। आता वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणणाऱ्या आमच्या प्रणिता शिंदे ताई, जे सोलापूरमध्ये वारंवार बोलत होत्या की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, आज त्या प्रणिती शिंदे ताई कुठं लपलेल्या आहेत? आम्हाला ताईंना विचारायचं आहे, लोकसभेमध्ये आघाडी करून ज्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन तुम्ही मतदान मागितलं, घेतलं, मिळवून दिलं, विधानसभेला सोबत घेऊन ज्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन तुम्ही मतदान घेतलं, मागितलं, आज तुमची ती राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे बीजेपी सोबत सत्तेमध्ये गेलेली आहे। आता हा प्रश्न प्रणितीताई जिथं जिथं भेटतील तिथं तिथं विचारण्याची जबाबदारी सोलापूरच्या प्रत्येक वंचित बहुजन समूह घटकाच्या खांद्यावर आलेली आहे। त्यामुळे ही पहिली जबाबदारी आपण स्वीकारूया की आता त्या ताई कुठं आहेत आपल्या, ते जिथं भेटतील तिथं त्यांना आपल्याला हा प्रश्न विचारावा लागणार आहे। आजचा विषय मुस्लिम समाजाची जनजागृती आहे। भारतातला मुसलमान, महाराष्ट्रातला मुसलमान जागृत आहे का? तर माझं असं मत आहे की भारतातला मुसलमान आणि महाराष्ट्रातला मुसलमान पूर्णतः जागृत आहे। जागृत नाही अशातला भाग नाही आहे। जगातल्या इतर मुसलमानापेक्षा भारतातला मुसलमान हा एक विशिष्ट शैलीमध्ये जगतो।
जगातल्या इतर देशातल्या मुस्लिमांपेक्षा भारतातला मुस्लिम हा अधिक विवेकवादी, विज्ञानवादी आणि समाजवादी भूमिकेतून जगतो, हे पूर्ण जगाला पटलेलं आहे. आणि मग हे वेगळ्या अनोख्या पद्धतीने जगणारा भारतीय मुस्लिम हा जागृत आहे, परंतु निर्णय घेण्याचं करण्याचं धाडस करत नाही. आणि हे योग्य निर्णय करण्याचं धाडस न करण्यामागं मुस्लिम समाजात असलेली जी असुरक्षितता आहे, जी इन्सिक्युरिटी आहे, ती दूर करण्याचं काम म्हणजे जनजागृतीच्या माध्यमातून आपण सुरू केलेला संवाद आहे. आणि ही असुरक्षिततेची भावना जर आपण दूर एकदा करू शकलो तर मुस्लिम समाज इथला क्रांती करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी पूर्णतः सज्ज झालेला आहे, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. आणि ते करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज असुरक्षित होता कामा नये. जर आपल्याला हे करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये दंगली होता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण दंगली झाल्यावर असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि असुरक्षिततेच्या भावनेमधून मुस्लिम समाज योग्य निर्णय न घेता तेव्हा आपल्या सुरक्षेच्या अनुषंगानं त्याला ढोबळमानानं जे योग्य वाटेल त्या दिशेनं दिशाहीन होऊन भटकतो. हा गेल्या 70 वर्षाचा अनुभव आहे. आणि हाच अनुभव वंचितामधल्या सगळ्या घटकांच्या बाबतीत सुद्धा तंतोतंत खरा ठरतो. आपण ज्या वंचितांच्या, बहुजनामधल्या ज्या वंचितांचं राजकारण उभं करू पाहतोय त्या वंचितांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यावर हे कळेल की दंगलीमध्ये सुद्धा वंचितांचं राजकारण बाजूला ठेवून दिशाहीन होऊन भरकटण्याचं काम राजकीय पद्धतीनं या वंचित समाजाच्या माध्यमातून सुद्धा होतो. आणि म्हणून जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये दंगली रोखायच्या असतील, दंगली होऊ द्यायच्या नसतील तर दंगली घडवण्यामागली मानसिकता लक्षात घेऊन त्याला कायद्याची वचक बसवण्याचं काम करावं लागेल. हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक ठरवलेला, घेतलेला एक निर्णय आहे की या महाराष्ट्रामध्ये मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या अनादर, अवमान करूनच दंगली घडू शकतात. आणि या दंगली जर रोखायच्या असल्या तर पैगंबर साहेबाचा अवमान आणि त्याच धर्तीवर इतर महामानवांचा अवमान सुद्धा होता कामा नये. आणि हे रोखण्यासाठी वर्तमान कायद्यामध्ये एकही कडक कायदा नसल्यामुळं एखादा कडक कायदा निर्माण करण्याची गरज आहे हे ओळखून ॲडव्होकेट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी पैगंबर बिलाचा ड्राफ्ट बनवलेला आहे. समजून घ्या. पैगंबर बिल या नावाला नाव जरी पैगंबर बिल दिलेला असला तरी या कायद्यामध्ये भारतातल्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पैगंबर साहेबासहित कोणत्याही धर्मजातीच्या महामानवांचा, संतांचा आणि श्रद्धास्थानांचा अवमान केला जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी या ड्राफ्टला बनवण्यात आलेला आहे. आता हे ड्राफ्ट बनवत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून, लिखाणांच्या माध्यमातून आणि टीव्ही मधल्या डिबेटच्या माध्यमातून पैगंबर साहेबासहित इतर महामानवांचा अवमान केला जाणार आहे. त्यांचं वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनुभवलं की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी नावाचे जे होते त्या कोश्यारींच्या नावामध्ये चुकून भगत नाम शब्द आलेला आहे, भगत सिंह कोश्यारी. पण त्यांच्यामध्ये भगत नावाचं रगतच नाही आहे, ते फक्त कोश्यारी असू शकतात. म्हणून त्यांच्या नावातला भगत हा सायलेंट करायचं आणि त्याला मायनस करूनच
की महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती सुद्धा आद्य राष्ट्रपिता म्हणून ज्यांना आपण गौरवान्वित करतो, ज्यांची प्रेरणा घेतो, त्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा सुद्धा अवमान केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुद्धा अवमान केलेला आहे. आणि या पद्धतीचे अवमान करून, महामानवांचा अवमान करून आपल्या भावना दुखावण्याचं काम संवैधानिक पदावर असलेल्या बीजेपीच्या अनेक मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी केलेला आहे. आता यांच्यावर कारवाई करायची असेल तर कोणताही असा कडक कायदा नाही ज्या कायद्यामध्ये यांच्यावर कारवाई केल्यावर यांना जामीन मिळू नये असा एकही कायदा वर्तमान IPC मध्ये नाही आहे. म्हणून एक अशा कायद्याची गरज आहे ज्या कायद्याच्या आधारे अवमान करणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणल्यानंतर अटक करण्याचं प्रावधान राहिला पाहिजे. आणि अटक केल्यानंतर त्याला सहज सोप्या पद्धतीनं जामीन मिळू नये आणि त्याला किमान काही महिने तरी जेलमध्ये सडावं, तर अशा मानसिकतेवर अंकुश लावण्यासाठी कायद्याची मदत होईल असा एकही कायदा वर्तमान IPC मध्ये उपलब्ध नाही. आणि त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त रक्ताचा नव्हे तर विचारांचा वारसा सुद्धा पुढे घेऊन जात आहेत. त्यांनी संविधानामधल्या राहिलेल्या अशा काही उणिवा दूर करण्यासाठी पैगंबर बिलचा ड्राफ्ट बनवलेला आहे. म्हणून पैगंबर बिल हे केवळ पैगंबर साहेबाचा अवमान झाला तरच नाही, तर इतर कोणत्याही महामानवांचा अवमान झाला तरी तो कायदा लागू होऊ शकतो. आणि जर कायद्यानं वचक राहिली, वर्तमान मध्ये नाही आहे. मी इथं उपस्थित असलेल्या माझ्या मुस्लिम बांधवांना विचारतो, महाराष्ट्रात देशामध्ये जिथं कुठं पैगंबर साहेबाचा अवमान झाला म्हणून आपले तरुण एकजूट होतात, पोलीस स्टेशनला जातात आणि पोलिसांना म्हणतात, हे बघा स्क्रीनशॉट, हे बघा व्हिडिओ, हे बघा चित्र, इथं पैगंबर साहेबाचा अवमान झालेला आहे, याच्यावर गुन्हा दाखल करा. तर आधी तर पोलीस स्टेशनवाले टाळाटाळ करतात आणि हे सांगायचा प्रयत्न करतात तुम्हाला की हे सायबर क्राईम आहे, तुमचा अर्ज आम्ही सायबर सेलला दिलेला आहे, सायबर सेल कडून आम्हाला माहिती आल्यावर गुन्हा दाखल करू. थेट गुन्हा दाखल करत नाहीत. मग सायबर सेलच्या नावानं 2 दिवस 3 दिवस चालढकल होईल. आणि ती चालढकल झाल्यानंतर जेव्हा दबाव वाढला, मॉब वाढला, मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं जमा झाला, तर मग ते 295A सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करतात. मग आपले तरुण म्हणतात, बघ गुन्हा दाखल झाला, आता त्याला पकडून आणल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन परिसरातून बाहेर जाणार नाही. तर ते एक पोलीसची गाडी जाते, आरोपीला पकडते आणि पोलीस स्टेशन मध्ये आणून आपल्याला खिडकीतून दाखवतात, बघा बघा आम्ही पकडलं. आपले मुस्लिम समाजातले किंवा संविधानवादी समाजातले सगळे लोक समाधान मानतात की चला बुवा आम्ही गुन्हा दाखल केला का? हो केला. आरोपीला अटक झाली का? हो झाली. आणि समाधानी होऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडून आपण एखाद्या चहाच्या टपरीवर चहाची चुस्की घेण्यापूर्वी पोलीसवाले त्या आरोपीला मागच्या दरवाजानं नेऊन घरी सोडतात. कारण 295A या प्रोव्हिजन मध्ये कुठेही अटक करण्याचं आणि जामीन न देण्याचं प्रोव्हिजन नाही, तर पोलीस स्टेशन स्तरावर सेल्फ बॉन्ड देऊन 2 ओळीचं लिहून तो आरोपी सुटतो. मग अवमान पैगंबर साहेबांचा हो
अवमान छत्रपती शिवरायांचा हो की अन्य कोणत्याही महामानवाचा अवमान झाला, धार्मिक भावना दुखावल्या, आस्तिक भावना दुखावल्या, तरी 295 मध्ये अटक नाही आहे, जामीन आहे पोलीस स्टेशन लेवलला. मग आता जर इतक्या सोप्या पद्धतीनं गुन्हा दाखल होऊन आरोपी सुटणार असतील तर दुसऱ्यांदा अवमान करताना त्यांच्यामध्ये काही भीती राहणार का? काहीच भीती राहणार नाही. चहा प्यायला टपरीला जातो, भेळ खायला, पाणीपुरी खायला जातो, तेवढ्या कमी वेळेमध्ये हे पोलीस स्टेशनला जाऊन परत येतात. म्हणून एक कडक कायदा झाला पाहिजे, ज्या कायद्यामुळे महिने जर ते जेलमध्ये सडले तर पुन्हा अवमान करणार नाही. या हेतून मोहम्मद पैगंबर बिल बनवण्याचं काम, याचा ड्राफ्ट बनवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केला. हे ड्राफ्ट आपण बनवलं. आपला ड्राफ्ट आपण शिक्षक मतदारसंघाच्या एका आमदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवला. आणि तेव्हा जी सरकार होती, तेव्हाची सरकार ईडीची सरकार नव्हती. आता ईडी म्हणलं तर ई फॉर एकनाथ शिंदे, डी फॉर देवेंद्र फडणवीस, ही आत्ताची ईडीची सरकार. आता ती ईडीची नाही राहिली, आता एडाची सरकार झाली. कारण आता ईडीला ए जुळलं अजित पवाराचा, आता ते पूर्ण एडा झाली. म्हणून आता ही एडाची सरकार आहे. आणि तेव्हा ईडीची पण नव्हती. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सेक्युलर म्हणवणारी सरकार सत्तेत होती. आणि 5 जुलै 2021ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून पैगंबर बिल आणि 5% आरक्षण द्या ही मागणी करून मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. आणि जागोजागी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तेव्हा येल्लो गेट पोलीस स्टेशनला जंतर मंतर आणि आझाद मैदान बनवण्याचं काम याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यामध्ये तुम्ही पण कदाचित सहभागी झालेले असाल आणि हे तुम्हाला आठवत असेल. 2021ला आपण ड्राफ्ट दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होती. आणि त्या दिवशी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही स्वतंत्र सेशन बोलावून यावर विचार करू. आणि 1 वर्ष व्हायला आला आणि यांनी विचार केला नाही. म्हणून जेव्हा ज्या पद्धतीनं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं, जेव्हा भाजपच्या एका येड्या पिसाबाईनं पैगंबर साहेबाचा अवमान केला, जेव्हा भाजपच्या एका मोकाट रानात फिरणाऱ्या टायगर नावाच्या एक पशुसारख्या राजा सिंगनं अवमान केला, तेव्हा वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र असेंब्लीच्या पुढं जर हा कायदा बनवला नाही तर मुंबईत मोर्चा काढू असं आवाहन केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री जे आज बीजेपी मध्ये गेले, बीजेपीच्या समर्थनात शपथ घेतली, त्यांनी आदरणीय बाळासाहेबांना सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्याच्या आत हा कायदा करू. आता 1 महिन्याच्या आत कायदा करण्याऐवजी त्यांची सरकारच पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृपेनं उद्धव ठाकरेंची सरकार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियोजनानं भाजपला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून बाजूला घेऊन जाणं सोपं झालं. आणि त्याच राष्ट्रवादीच्या नियोजनाचं दुसरा टप्पा आज आपण अनुभवतो की आता ते स्वतः गेलेत. आता तिसरा टप्पा अजून येणार आहे आणि त्याच्यामध्ये उरलेली काँग्रेस पार्टीचा पण असा टप्पा येणार आहे. परिणितीताई आता सज्ज होत आहेत त्या तिसऱ्या टप्प्यासाठी आणि लवकरच आता त्या सुद्धा मोदीजीचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी अजितदादाचं अनुकरण करतील याची खात्री बाळगा. आणि त्या सुद्धा अशोक चव्हाण आणि हे सगळे हातात हात घालून 2024ला मोदीला जिंकवण्यासाठी नक्कीच भाजपच्या सोबत जातील. म्हणून या पैगंबर बिलच्या माध्यमातून दंगली रोखण्याचं काम होऊ शकतो. म्हणून हा कायदा असेंब्लीमध्ये आला पाहिजे आणि तो पास करण्यासाठी सेक्युलर होती तेव्हाची सरकार म्हणत होती स्वतःला, म्हणून आपण हट्ट धरला, परंतु त्यांनी ते केला नाही. म्हणून अफरोज मुल्ला यांनी सांगितलं त्या पद्धतीनं, जर आमच्या आस्थेचं रक्षण करणारे
आमच्या अस्तित्वाची, आमच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे कायदे जर या असेंब्लीमध्ये तुम्ही करणार नसाल तर त्या असेंब्लीमधून तुम्हाला खेचून बाहेर फेकण्याचे आणि स्वतः असेंब्लीमध्ये जाण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. हे आवाहन आपल्याला आज करायचं आहे. तुम्ही कायदा करण्याची संधी आम्ही दिली, तुम्ही केला नाही. आता येणाऱ्या असेंब्लीमध्ये आम्हीच असेंब्लीमध्ये जाऊ आणि आम्हीच आमच्यासाठी हवे असलेले कायदे करूत. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात, आमचा कोणीही बाप होऊ शकत नाही, आमचे बाप आम्हीच आहोत, म्हणून आमचा निर्णय आम्हीच घेणार आहोत. आज जिनको लगता है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज भाजपा के साथ गई है, तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज भाजपा के साथ गई नहीं है. आज उन्होंने जाहिर तौर पे कह दिया कि हम गए. लेकिन जिस दिन 2014 के असेंबली का नतीजा आने से पहले यह सिद्ध हो गया था कि भाजपा अकेले सरकार नहीं बना सकती है और शिवसेना को साथ लिए बगैर अलग अलग लड़े थे भाजपा और शिवसेना, और भाजपा को सिंगल हैंडेड मेजॉरिटी नहीं मिली है और शिवसेना को साथ लिए बिना अब भाजपा का मुख्यमंत्री नहीं आएगा. ऐसी परिस्थिती में शिवसेना की अडचण बढ़ाने के लिए, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी याच शरद पवार साहेबांनी निकालही पूर्ण झाले नव्हते आणि जाहीर करून टाकलं राज्यातल्या बीजेपी सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा दिलं होतं. आठवते की नाही? हम लोग भूल जाते हैं, यही हमारी कमजोरी है. गजनी फिल्म के आमिर खान की तरह हमारी भी स्मरण शक्ति जल्दी खत्म हो जाती है, शॉर्ट टर्म मेमोरी लॉस के शिकार होते हैं. मत भूलिए 2014 असेंबली के नतीजे आने से पहले शरद पवार साहब ने भाजपा को बिन शर्त पाठिंबा दिया था. इसी कारण उस वक्त शिवसेना की चलती नहीं रही और शिवसेना को फरफडत मागे शिवसेनेला जावं लागलं होतं. ज्या दिवशी सकाळच्या रामपाऱ्यामध्ये उठून सकाळी सकाळी अजित पवारांनी शपथविधी केला होता तेव्हा अजित पवार म्हणले होते, हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्णय आहे आणि पक्षाने निर्णय घेतलेला आहे. परंतु मीडिया त्यांच्याच बाजूचा म्हणून मीडियाने ते चालवलं नाही. परंतु तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीचंच नियोजन होतं सकाळचं शपथविधी करायचं. काही दिवसापूर्वी मेघालयामध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार बीजेपी सोबत गेले. हा सुद्धा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होता. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना हे समाजापर्यंत आपलं वास्तव मांडायचं आहे कि राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस दोनों पार्टियां महाराष्ट्र की ये भाजपा का समर्थन करने वाली पार्टियां हैं. भाजपा का खुलकर साथ देना है कि छुपकर साथ देना है, यह नीति अलग अलग हो सकती है. लेकिन कोई खुलकर साथ में आ गया, लेकिन कोई छुपकर साथ दे रहा है. 2014 में कांग्रेस ने तय किया था कि राहुल गांधी को नहीं नरेंद्र मोदी को पीएम बनाना है. इसी कारण नरेंद्र मोदी सत्ता में गए थे. अगर तब शरद पवार जैसे नेता, तब कांग्रेस के अशोक चौहान और सुशील कुमार शिंदे जैसे नेता अगर डटकर सामने खड़े होते तो भाजपा कभी सत्ता में नहीं आ सकती थी. लेकिन कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने तय किया था कि उनको भाजपा को सत्ता में लाना है. जो काम वो बहुजन विचारों के विरोध का, जो कानून बहुजन और माइनॉरिटी के विरोध के वो सत्ता में रह के नहीं कर सकते, वह कानून बनाने के लिए भाजपा को सुपारी देने का काम कांग्रेस राष्ट्रवादी का ये कोई नया खेल नहीं है, यह पुराना खेल है. इसलिए हमको एक चीज को समझना है कि आज जब आपके ऊपर हमले हो रहे हैं, उत्तराखंड झारखंड जैसे दूर पिछड़े हुए राज्यों के अंदर जो मॉब लिंचिंग हुआ करती थी, जो 4-6 महीने में एखादी घटना सामने आती थी कि कहीं पर मुस्लिम नौजवानों को गाय के नाम पे, गौ मांस के नाम पर कुचल कर मार दिया जाता है, वो दूर होने वाली मॉब लिंचिंग आज आपके दरवाजे तक पहुंच चुकी है. आज आपके शहर, आपके गांव, आपके जिले में पहुंच चुकी है. वो आज आपके गली मोहल्ले तक पहुंच चुकी है. और आज भी अगर आप बेदार नहीं हो रहे हैं,
आज भी अगर आप जागरूक नहीं हो रहे, आज भी अगर आप इन ढकोसले सेक्युलर कहने वाले कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस को अपना सुरक्षा कवच मानते हैं, तो फिर मॉब लिंचिंग में मरने के लिए हम अपने बच्चों को तैयार कर रहे हैं। हम दावत दे रहे हैं, मॉब लिंचिंग करने वालों को हम बढ़ावा दे रहे हैं। महाराष्ट्र की राजनीति के अंदर महाराष्ट्र के मुसलमान ने हमेशा हिकमत का काम किया है, हमेशा उसने डिप्लोमेटिक पॉलिसी से सूझबूझ के साथ में जीने के साथ में गंगा जमनी तहजीब को रखने का काम महाराष्ट्र का मुसलमान करता है। महाराष्ट्र के मुसलमान को मालूम है कि इतिहास को लेकर यहां पूरी सच्चाई नहीं बताई गई। महाराष्ट्र के मुसलमान को मालूम है कि जिन इतिहासकारों ने छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास सच्चा नहीं लिखा है, तो मुस्लिम राजाओं का इतिहास सच्चा कैसे लिखेंगे। आज मराठा सेवा संघ को और संभाजी ब्रिगेड को मैं पूछना चाहता हूं, आप ये कहते हो, आप ये मानते हो, आपने जन जागृति करके लोगों में लाया है कि छत्रपति शिवाजी महाराज का झूठा इतिहास लिखने का काम पुरंदर जैसी विचारधाराओं ने किया था। और जिस पुरंदरे ने छत्रपति शिवाजी महाराज का, जिस पुरंदरे ने राष्ट्रमाता जिजाऊ के चरित्र के ऊपर सवाल उठाने वाला इतिहास लिखा, उस पुरंदरे को महाराष्ट्र भूषण का पुरस्कार देते वक्त यही पर पवार परिवार और ही राष्ट्रवादी और कांग्रेस के 125 आमदार उस सभागृह में बैठकर तालियां बजाने का काम कर रहे थे। जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का झूठा इतिहास लिखकर यहां दंगों की राजनीति की है, उन्होंने मुस्लिम राजाओं का सच्चा इतिहास लिखने की उम्मीद महाराष्ट्र के मुसलमानों को नहीं है। और इसीलिए महाराष्ट्र के मुसलमान मुस्लिम राजाओं को लेकर यहां पर जो हमारे हिंदू नौजवानों के अंदर गुस्सा है, उसको समझ सकते हैं कि इनको जो इतिहास पढ़ाया गया, ये उस इतिहास का शिकार होकर ये भूमिका ले रहे हैं। इसलिए महाराष्ट्र के मुसलमान ने किसी मुस्लिम राजा का आग्रह नहीं किया। महाराष्ट्र के मुसलमान ने किसी भी मुस्लिम राजाओं का गौरव नहीं किया। महाराष्ट्र का मुसलमान औरंगजेब आलमगीर के दोनों भूमिकाओं को देखता है। औरंगजेब आलमगीर की पर्सनल जिंदगी में उन्होंने जो धर्म का अनुकरण करके एक साफ सुथरे चरित्र की जिंदगी गुजारने का अनुकरण किया, उस पार्ट को अलग से देखता है और एक राजा के तौर पे उनकी भूमिका को भी अलग से देखा जाता है। इसीलिए महाराष्ट्र के मुसलमान में आप मुझे एक मुसलमान बता दो जिसने अपने बेटे का नाम औरंगजेब रखा हो। महाराष्ट्र में आप इतनी संगठन देखते हैं, आप टीपू सुल्तान ब्रिगेड देखोगे, अशफाकुल्ला खान ब्रिगेड देखोगे, आप अलग अलग नामों के मुसलमानों के संगठन देखोगे, लेकिन आपको कभी औरंगजेब नाम का संगठन देखने को मिला था क्या? क्योंकि ये मुसलमानों की हिकमत थी, मुसलमानों की दूरंदेशी थी, मुसलमानों की समझदारी थी। उसको पता है यहां इतिहास को तोड़ मरोड़ के पेश किया गया है। इसीलिए लोगों की मानसिकता क्या है, इसको समझते हुए संयम से वो अपनी भूमिकाओं को स्पष्ट करता आया है। लेकिन कोल्हापुर समेत महाराष्ट्र में कई जिलों के अंदर सिर्फ औरंगजेब आलमगीर नहीं, तो हजरत टीपू सुल्तान की प्रतिमा को लेकर, उनके इंस्टाग्राम के रील को लेकर और उनके स्टेटस को लेकर भी दंगे हुए हैं, हमले हुए हैं। आज यहां इस मंच के ऊपर टीपू सुल्तान की प्रतिमा लगी हुई है। वंचित बहुजन आघाड़ी के स्टेज पे डंके की चोट पर हमने छत्रपति शिवाजी महाराज और विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के प्रतिमा के साथ टीपू सुल्तान की प्रतिमा रखी है। मैं पूछना चाहता हूं देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी और अमित शाह को, आपकी औकात और हिम्मत है हम पे कार्रवाई करने की? आपके पुलिस में दम है हम पर गुनाह दाखिल करने का? अगर तुम्हारी मजाल है तो करके देखो। ओपन चैलेंज है गृह मंत्री को,
हमने खुले मंच पे टीपू सुल्तान की प्रतिमा लगाई है। क्या उखाड़ सकते हो उखाड़ लो, हम यहीं डटकर खड़े हुए हैं। इन लोगों को पुराना इतिहास भी नहीं मालूम, इन लोगों को वर्तमान इतिहास भी नहीं मालूम। अरे ये लोग संविधान विरोधी हैं, इनको संविधान के पढ़ने का सादा अक्षर भी नहीं मालूम है। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने संविधान की जिस मूल प्रत को डॉक्टर राजेंद्र प्रसाद को स्वाधीन किया था, जिसकी तस्वीर संविधान सुपुर्द करते हुए हम देख रहे हैं, वो ओरिजिनल संविधान की किताब पार्लियामेंट के लाइब्रेरी में रखी हुई है। और संघियों को, आरएसएस वालों को, भाजपाइयों को मैं कहना चाहता हूं कि तुम्हारे चड्डी गैंग का पंतप्रधान जब तक है, उस पार्लियामेंट में जाओ और बाबा साहब द्वारा लिखित ओरिजिनल संविधान की किताब को एक बार देख कर तो आओ। अगर आप ओरिजिनल संविधान की किताब को खोलोगे तो आपको उस संविधान की किताब के अंदर सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धा के भी दर्शन होंगे, सम्राट अशोक के भी दर्शन होंगे, और वहां पर हजरत टीपू सुल्तान के भी दर्शन होंगे, और मुगल बादशाह अकबर के भी दर्शन होंगे। संविधान पे छपी हुई टीपू सुल्तान की तस्वीर को आप गैर कानूनन बता सकते हो क्या? आप कर्नाटक के चड्डी गैंग को भड़काकर कर्नाटक में दंगे करा सकते हो, गलती से आई वाली सत्ता के बल पर मुंबई के अंदर एक मैदान को दिया हुआ नाम हटा सकते हो, लेकिन मूल संविधान के अंदर रची गई टीपू सुल्तान की तस्वीर को आप हाथ नहीं लगा सकते, क्योंकि वो तुम्हारी औकात नहीं है। इतनी मजबूत जड़ और नींव इस मुल्क की डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने संविधान के माध्यम से रची हुई है कि तुम हमारा पत्ता भी नहीं हिला सकते हो। यह हमारी आपस की फूट है, यह हमारे आपस के भेदभाव है, जो बहुजन वर्ग में बंटवारा हो चुका है, जो अलग अलग दिशाओं में चला गया, जो कांग्रेस के और राष्ट्रवादी के गुमराही का शिकार हो गया। वरना इस देश का 80% बहुजन ये जानता है कि मौजूदा राजनीति के अंदर 2 खासदार वाली पार्टी 325 में पहुंचने में यही कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की बुजदिली जिम्मेदार है, निकम्मापन जिम्मेदार है, दोगलापन जिम्मेदार है, और इनका भ्रष्ट चरित्र जिम्मेदार है, जो ईडी के सामने छमिया की तरह नाच दिखा रहा है। शोले के गब्बर सिंह में मैंने एक सीन देखा था, जो धर्मेंद्र के माथे पे बंदूक रखता है और उस फिल्म की बसंती को नचवाता है। मौजूदा दौर का गब्बर सिंह ईडी की बंदूक रखता है और शरद पवार के परिवार के साथ छमिया वाला नाच करवाता है। यह हकीकत को समझ लीजिए। ये ईडी की बंदूक के आगे कांग्रेस के सभी नेताओं को मनचाहा नाच करवाता है। इस हकीकत को समझ लीजिए। आज जब औरंगजेब के स्टेटस को एक खौफजदा भयावह माहौल बना दिया गया था कि कोई भी अगर उनका नाम भी लेगा तो मानो उसने बहुत बड़ा जुर्म कर दिया हो, ऐसे परिस्थिति के अंदर विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारों का लोहा जिसके सीने में दफन है, वही आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब एक ही नेता थे जिन्होंने औरंगजेब आलमगीर के मजार पे जाके कहा कि हाँ मैं यहाँ आया हूँ और मैं कह रहा हूँ कि औरंगजेब आलमगीर ने 54 साल इस मुल्क के ऊपर हुकूमत की हुई है। इस सच्चाई को तुम मिटा नहीं सकते, इस सच्चाई को तुम बदल नहीं सकते। ये कहने की जुर्रत अगर किसी ने दिखाई तो केवल और केवल बाबा साहब अंबेडकर ने दिखाई है। और यही चीज है, यही बात है
कि हमारे साथी, हमारे दोस्त, उन्होंने भी बाड़ा साहब के इस कदम को समझने की कोशिश की। हमारी दोस्त रहने वाली पार्टियां, इन्होंने भी इस बात को समझा कि बाड़ा साहब ने जो कदम उठाया है वह फिरका परस्त, धर्मांध, जातिवादी ताकतों को तमाचा लगाने के लिए उठाया है। इसीलिए दोस्तों, दोस्त जो हमारे खिलाफ जाके खड़े हुए हैं, उन्होंने भी मीडिया के सामने आके मान लिया और कह दिया कि प्रकाश अंबेडकर तुम्हारे बाप है, बाप है, बाप। ये कहने का काम भी उन्होंने ही किया और यही बल है। बाला साहब ने आपको यह कहा है कि संवैधानिक तरीके से जो सही है उसको कहने में और करने में डरने की जरूरत नहीं है। खाली आपकी मनगट के अंदर सच्चाई और ईमानदारी का अगर बल है, लोहा है, तो उठ के खड़े रहो। मैं तुम्हारे साथ हूं, हम एकजुट होंगे, एक साथ खड़े होंगे और संविधान और लोकतंत्र को बचाएंगे। यह पैगाम आज आपको गली गली मोहल्लों में पहुंचाना है। जितने मेरे मुस्लिम भाई सभागृह में मौजूद हैं, मैं आप सबसे गुजारिश करता हूं, आज बेदार होने की और फैसला लेने की घड़ी है। सुजात अंबेडकर साहब ने कहा है, इस देश के अंदर दो समूह ये जानते हैं कि आरएसएस की विचारधारा, मनुवाद की विचारधारा कभी इंसानियत को बढ़ावा नहीं देगी, और ये दो समुदाय अगर इस देश का बौद्ध और मुसलमान एक साथ खड़ा होगा तो यकीन के साथ कहते हैं इस देश का सेक्युलर ओबीसी, सेक्युलर हिंदू आपके साथ खड़ा होगा, क्योंकि वह हमेशा तथागत गौतम बुद्धा से लेकर हमेशा समतावादी विचारों के साथ रहा है। वही हिंदू है जिसने टीपू सुल्तान की हुकूमत में उनके साथ खड़े रहने का काम किया। वही हिंदू है जिसने हैदर अली के साथ खड़े होते हुए हैदर अली को पूरा राजपाट कराने के लिए सपोर्ट किया। वो सेक्युलर हिंदू आज आपकी तरफ देख रहा है कि आप और वंचित समाज एक हो जाओ। वो हिंदू तुम्हारे साथ आने तैयार है, वो गरीब मराठा तुम्हारे साथ आने तैयार है। आज यहाँ पे बताया हमारे पाटिल साहब ने कि हर गरीब मराठा को भी समझ में आ गया है कि ये जो बीजेपी के साथ जाके बैठे हैं, यही वो लोग हैं जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज को हटाकर अस्पृश्यता को बढ़ावा देने वाले पेशवाई को सामने लाने का काम जिन जयचंदों ने किया था, वही जयचंद कल शिवाजी महाराज को दगा दिए थे। आज फुले शाह अंबेडकर के धरती के साथ दगा फटका करने का और गद्दारी करने का काम कर रहे हैं। ये महाराष्ट्र की जनता को पता चल गया है। गरीब मराठा, ओबीसी, हिंदू आपकी तरफ देख रहा है। उठ खड़े हो जाओ और फैसला लो। आप एकजुट हो जाओगे तो समस्त महाराष्ट्र, सेक्युलर भारत आपके साथ खड़ा रहेगा। और यही मौका है कि आज हमको आने वाले 2024 में नरेंद्र मोदी को सत्ता से रोकना है, भाजपा को सत्ता से रोकना है, तो गैर भाजपाई एक ही नेता जो ईडी को नहीं डर के अपनी बात कर सकता है, जो मनुस्मृति को जाहिर तौर पे दहन करने की, जलाने का चैलेंज देता है, वह नेता आदरणीय अली जनाब प्रकाश तथा बाला साहब अंबेडकर है। उनके नेतृत्व में अगर हम आगे जाएंगे तो हम इस देश को, संविधान को, लोकतंत्र को बचाने का काम कर पाएंगे। अगर हम नहीं बचा पाए तो यकीनन 2024 के बाद ना आपके वोटिंग के अधिकार रहेंगे, ना लोकशाही रहेगी, ना चुनाव रहेंगे। इसीलिए अभी नहीं तो कभी नहीं, फैसला अभी करना है और आपको तय करना है कि आपको डर डर के मरना है कि संविधान के बल पे लड़ना है। ये फैसला हमको करना है और इस देश को, इस लोकतंत्र को बचाना है। सभी का बहुत बहुत शुक्रिया। अल्लाह हाफिज। सभी को जय भीम, जय भीम।